तुला ओके झाली, त्याच्यामुळं काही विषय नाहीये. तर आम्ही काल सगळेच जण त्याच्यामुळं आजी बिजी सगळे परेशान होते, नाना पण. नाही तर रात्रीच मी जालन्याला नेणार होतो तिला, पण तिची शी झाली नव्हती त्याच्यामुळे ती परेशान करू लागली. पण आता 1 तास झालाय ओके. तू आजी तुम्ही खाऊन घ्या थोडा जास्त, एवढा नका देऊ तिला. ए बाई थोडा थोडा खा, थोडा थोडा खा. अशा प्रकारे आटपला. आज म्हटलं चला 2-3 दिवस झाले व्हिडिओ नाहीये, आज व्हिडिओ घेऊ. तर गुड मॉर्निंग सगळ्यांना. आपले व्हिडिओचं कंपल्सरी होत नाहीये, पण आता कालचा विषय असा झालाय की काल 1-2-3 दिवस झाले आपली सांडू जी आहे ना ती बिमार पडायली. तिचं डोकं एकदम गरम होऊ लागलं, त्याच्यामुळे काल तिला जालन्याला नेलं. जालन्याला नेऊन पण काही तिला फरक नाही पडला एवढा काही खास, कारण रात्रभर तिनं झोपू दिलं नाही. पण तिचा दाढा येत आहे म्हणून आई म्हणे की प्रॉब्लेम होता असेल, कारण डोकं गरम त्याच्यामुळेच होतं. नंतर रात्री ती म्हणे की माझं पोट पण दुखतंय, तर रात्रभर तिचं पोट पण दुखत होतं, त्याच्यामुळे तिला काही समजतच नव्हतं. काय दुखत होतं आपल्या? तुझं पोट दुखत होतं? काय दुखत होतं? पोटात दुखत होतं? हाय कर सगळ्यांना पदे. तिला आज पण दवाखान्यात न्यायचं होतं. सकाळी 7 वाजेपर्यंत तिचं दुखत होतं, पण त्याच्यानंतर तिने शी केली, त्याच्यानंतर 1 नंबर ओके झाली. पण आजच्या दिवस मी वाट बघणार आहे, कारण जालन्याचे जे औषध गोळ्या आणल्या डॉक्टर म्हणे 2 दिवस परेशानी होईलच तिची. पण रात्रभर झोप नाही आली, त्याच्यामुळे म्हटलं नेलेलं बरं. पण जायला पण तुम्हाला माहिती आहे 25 किलोमीटर आहे, जायला यायला प्रॉब्लेम होतं. पण म्हटलं बरं होईल, तर आज बघणार मी दुपारपर्यंत 4 वाजेपर्यंत. नाहीतर तिला म्हटलं मला फोन कर, जर दुखलं तर तिला आपण नेऊ, नाही का रे? आता बरं वाटतं तिला? रात्रभर झोपू दिलं नाही तुला? रात्रभर झोपू दिलं नाही, लय परेशानी झाली. पण आता ओके. आईची पण नाही का रे आई? त्याच्यामुळे स्वयंपाकाचा सगळं असा राडा झालाय, कारण आता लेकराचं दुखायला लागलं ना तर काही समजत नाही आणि सुधरत पण नाही. आणि एक तर तिला सांगता येत नाही, तरी बऱ्यापैकी सांगत होती माझं पोट दुखतंय, ताप आला. आणि डॉक्टरची सगळ्यात जास्त भीती आहे तिला, नाही का रे? ते आप्या इंजेक्शन घ्यायचे का? घ्यायचे का? डॉक्टरकडे जायचे? कुठं भाऊ केला काल तुला? भाऊ कुठं केला? इथं 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 भाऊ केला ना. आणि औषध पण घेत नाही, रडत पडत कसं तरी द्यावं लागतं तिला. पण आता बऱ्यापैकी ओके, त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. आता काम सुधारायला लागलं थोडं, नाही तर मग मी पण आज ते थांबणार होतो आणि तिला जालन्यालाच घेऊन जाणार होतो. पण डॉक्टर मी त्या नर्सला फोन लावला त्या चिठ्ठीवरून, तर त्या म्हणे आजचे दिवस वाट बघा म्हणे, नाही तर उद्या घेऊन या. कारण तिचं काय ब्लड टेस्ट ते सगळं केलंय, त्याच्यामध्ये नॉर्मल होतं. त्याच्यामुळे डॉक्टर म्हणे, नर्स पण म्हणे काही आणायची गरज नाही, त्या औषध गोळ्या त्याच व्यवस्थित घ्या, बाकी ओके होऊन जाईल. त्याच्यामुळे आजी बिजी सगळे परेशान होते, नाना पण. नाही तर रात्रीच मी जालन्याला नेणार होतो तिला, पण तिची शी झाली नव्हती त्याच्यामुळे ती परेशान करू लागली. पण आता 1 तास झालाय ओके. जेवण केलं. नाश्ता केला तू? काय खाल्लं दीदी सोबत? पोहे 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 खाल्ले? माझ्यासोबत यायचं का तुला? भूर यायचे का? नाही यायचं? हो. गाडीत कशी गाणे लागते छान छान. 2-3 दिवस झाले मित्रांनो, तिचा आवाजच नाही, कोणाला फोनवर पण बोलत नव्हती. नाही तर तिची एवढी बडबड चलते ना, तर कोणाला फोन आला की ती ठेवत नव्हती. पण आता कालपासून कोणालाच बोलत नव्हती, फोनवर नाही, आईकडे पण जात नव्हती. नेल पेंट कुठे लावली? कोणी लावली तुला नेल पेंट? आईने लावली का मी? हा, नीट सांगत जा खरं खरं. हा, मेहंदी कोणी काढली? काकू न का? तिच्या काकून मेहंदी काढली. पण आज ओके झाली, त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. आई तुझं काय चालू आहे? हो का? आईची पण लय परेशानी झाली, कारण रात्रभरीला झोप नाही, आईला झोप नाही, मला पण नाहीये. पण ती रडत होती, पण मी बाजूक झोपलो तर ओके झाले. काय आहे आज? काय केलं स्वयंपाक? हा का? चिवडा आणलेला. हा, हिला वैष्णवीला तिनं काही हेच करू दिलं नाही,
काही झाले की मम्मी आई मम्मी आई मम्मी आई. अभ्यास करतो का? एकच दोन येते तुला. ओके झाली त्याच्यामुळं काही विषय नाहीये. तर आम्ही काल सगळेच जण जालन्याला गेलो होतो कारण जालन्याचा टेक घ्यायचा होता पण त्या हॉस्पिटलचा असल्यामुळं आपण घेतला नाही. कारण कसं आहे माहितीये का एवढी परेशानी चालू होती ना त्याच्यामुळे म्हटलं व्हिडिओ राहू द्या. कारण आता लेकरांना साथच चालू आहे. डॉक्टर पण म्हणे लेकरांचे असेच प्रॉब्लेम चालू आहे म्हणे की हॉस्पिटलमध्ये सगळे भरती लेकरच दिसत आहेत. कारण मी इथल्या छोट्या दवाखान्यात नेलं होतं वडीच्या फेमस आहे आमच्या इकडं त्यांच्याकडे नेलं होतं तर ते म्हणे की 2-3 दिवसात राहून जाईल. पण मी 2 दिवस वाट बघितली कारण त्यांचा जो डोस आहे तो कम्प्लीट केलाय पण तरी पण काही फरक नाही पडला. त्याच्यामुळे मी आज काल तिकडं नेलं. आणि कसं आहे माहिती आहे का कोण्या पण हॉस्पिटलमध्ये गेले ना 2-3 दिवस वाट बघायची. 2-3 दिवसाचा ते डोस देतातच. त्याच्यानंतर नाही राहिलं ना तर आपण आपलं चांगल्या हॉस्पिटलमध्ये नेणं काम आहे. कारण कसं असतं एकदा जास्त झालं ना तर ते ऍडमिट करा हे करा लय प्रॉब्लेम होते नाही का रे. ते प्रॉब्लेम झाले ना तर मग दवाखान्यात कारण हिला एवढं डॉक्टरची भीती वाटते ना. डॉक्टर दिसले की तिनं बाहेरच चालू केलं रडणं. त्याच्यामुळे ऍडमिटचे याचे त्याचे ते हेच पाहिजे नाही. जेवढ्या लवकरात लवकर तुम्ही बघसाल तेवढ्या लवकर ते बरं होतं. त्याच्यामुळे तिला ताप येईल एकच दिवस वाट बघितली. औषध दिलं जे होतं ते घरी पण त्यानं काही बरं नाही झालं. मी लगेच हॉस्पिटलमध्ये नेलं पण तरी पण ते बरं नाही झालं. त्याच्यामुळे जालन्याला न्यावं लागलं. ए आप्या आप्या आता दुखतं काय तुझं? दुखतं का? हा आता बरं आहे मला माझं बरं आहे मन बरं छान आहे मला. छान आहे ना आता. औषध घ्यायचे का? नाही घे ना थोडं औषध घ्यायचं एवढं जीवार आहे ना. आज जी बडबड करायली हसायली ना त्याच्यामुळे एकदम मस्त वाटायला. कारण नाही तर काल लय परेशानी करू लागली. आजी एकट्याच घरी होत्या आजी आणि नाना तर आजीला बी करमत नव्हतं. ते बघा आजी काल करमलं का? नाही ते प्रेस करायचंय नाही का? पळू नको ना ग तिथे. पळू नको ना ग तू. पळती कुठं तू? कुठं चालली होती? आजी काय खात हे बघा. आजी सोबत अशी मस्ती करते ना त्याच्यामुळे आजीला बी करमणूक होती. ते बघा आजी सोबत मस्त जेवण करते. काय खाती? लाडू काय खातो? हा लाडू खातो. मांडी घाल आपू. 1 2 2 2 3 हे बघा दोघी जणी एकदम मस्त करत आहे. काल करत होती का आजी असं? 2-3 दिवस झाले काहीच नाही. आजीकडे पण जात नव्हती आईकडे पण जात नव्हती. मी आलो तर माझ्याकडं आणि वैष्णवीकडं थोडंफार जायची. आईकडे बी अशी रडून पडून जायची कारण तिला पोट दुखत होतं ना. तिला काहीच समजत नव्हतं. ए आप्या ए आप्या आप्या हो नाही खा तुम्ही खा थोडं थोडं खा. आजी सोबत मस्त जेवण करते ती पण 2 दिवस झाले कोणासोबतच जेवण नव्हती करत. आता थोडी व्यवस्था दिसायली आणि तब्येत बी थोडी खराब झाली बघा. सगळ्यांनी आपापल्या बाळांची काळजी घ्या कारण काय माहिती आहे का आता हे व्हायरल आहे. डॉक्टर म्हणे व्हायरल आहे आणि हे कमी जास्त ताप होतच राहते. कारण त्या परीचं पण मी बघितलं ना 4-5 दिवस झाले तिची कमी जास्त आम्ही त्या दिवशी हॉस्पिटलला नेली. तिला व्यवस्थित गोळ्या दिल्या. त्याच्यानंतर तिचं पण आता ओके आणि हिचं बी मला वाटलं 2-3 दिवसात बरं होईल कारण हिला आतापर्यंत आपण जालन्याला हॉस्पिटलमध्ये नेलेलं नाही. बऱ्यापैकी तिचं वडीलाच क्लिअर होतं. थोडं औषध आणि ते दिलं तर पण काल न्यावंच लागलं तिला. त्याच्यामुळे थोडी जास्त भीती वाटत होती की बाबा रिपोर्टमध्ये डबल PC कमी जास्त होतात ना. त्याच्यामुळं काल तिचं ब्लड टेस्ट करायचं कमीत कमी ती 1 तास रडत होती. बापरे बाप कशी मांडी घालते छान छान. हा काय खातो तू?
लाडू आजी तुम्ही खाऊन घ्या थोडा जास्त, एवढा नका देऊ तिला. ए बाई थोडा थोडा खा, थोडा थोडा खा. अशा प्रकारे आटपला. आज म्हटलं चला 2-3 दिवस झाले व्हिडिओ नाहीये, आज व्हिडिओ घेऊ. आज वावरात जायचं आहे. हा का? बरं ते बघा कसं आलंय. चला, कारण तब्येत एवढी खराब झाली ना, चलता चलता झोकं चालले, पडायला लागली थोडी, आहे का? ये पिल्ला चल, घे तिला, झोकं चालले तिला. बघू आता, टॉनिक दिलेलं आहे, पण ते टॉनिक आता तिचा डोस कंप्लीट झाल्यानंतर डॉक्टरांनी द्यायचं सांगितलं आपल्याला, त्याच्यानंतरच आपण देणार आहे. घे तिला, घे वर, घे ती पाहिजे तिथंच खेळल ती. कुठं चालली? हा तिचे झोकं चालले ना, तिला थोडं सांभाळा तिथं. ए पिल्ल्या, मी जाऊ का जालन्याला? हा जाऊ जालन्याला? ए पिल्लू चल, इथं बोल ना मोबाईल मध्ये फोटो काढू ना. बापरे 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 बापरे, मम्मी लावा दे, मम्मी लावा पाहिजे ना. किती लाडू खाल्ला तिला बोलता येईना. काय काय बर चल. बापरे, हे बघा झोकं चालले, नुसती इकडं तिकडं पळणार आहे ती आता. हे पोगी काही काम सुधारले नाही. हे बघा सगळं गर्दा झालाय. वैष्णवी थोडी आवडती आहे. हे तिच्यावर आज लक्ष ठेव बरं तू. तिला खाण्याचं औषध ते सगळं टाइमशीर द्या. वाफ घेतो का? हे बघा तिची वाफ घ्यायची मशीन आता बघ कशी तोंडाला लावते. कशी घेत असते वाफ? कशी घेते ते बघा, कशी वाफ घ्यायची. एवढी हुशार आहे, सगळे गुन्हा करते, पण तिला कालपासून काहीच नव्हती, बोलत नव्हती, काही नव्हती जास्त. तर आता फ्रेश झाली. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा, आणि आपल्या व्हिडिओ लाईक शेअर कमेंट नक्की करा. आणि हो, जे नवीन असतील ना त्यांनी सबस्क्राईब करा. कारण कसं आहे माहिती का, भरपूर कमेंट येतं आपल्याला की दादा तुम्ही रोज मिनी व्लॉग टाका, नाही तर थोडा नॉर्मल व्लॉग टाका. पण कसं आहे माहिती का, टाइम तर आहे आपल्याकडे भरपूर, पण कसं असतं माहिती आहे का, गावाकडे तशी सिच्युएशनच नाही आहे की रोज डेली व्हिडिओ, कारण यांचे कामं हे ते. पण भरपूर कमेंट असं येत आहे की जे असेल ते टाका, जे काम असेल, जे हे करत असेल ते टाका. पण त्याच्यामुळं कसं आहे, डेली टाकणं होत नाहीये, कारण हे दुखायला बिखायला ना करमत नाही. त्याच्यामुळे मी जास्त काही व्हिडिओ बनवत नाही. पण आज ती थोडी फ्रेश झाली, म्हटलं चला दाखवा आणि सगळ्यांना सांगू की लेकरांची काळजी घ्या. आणि सगळे ओके झालंय, त्याच्यावर सगळे आता हे काम सुरू झालंय, त्याच्यामुळे म्हटलं चला. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा, आणि नवीन असेल तर सबस्क्राईब करा. तर भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.